वाचूया. स्तोत्र 103 आणि त्याचं 12 वचन. आणि या ठिकाणी देवाचं सांगतं, स्तोत्र 103 आणि 12 वचन दिले. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर घालवले आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आम्ही जे आहोत परमेश्वराला तुमचे अपराध काय केले, तुमच्यापासून तुमचे अपराध दूर केलेले. याचा अर्थ आता परमेश्वर ते आठवत नाही, कारण देवाने जर आपले अपराध दूर केले का दूर केले, आपण जास्त त्याच्या जवळ आहे. देवाने आपले अपराध का दूर केले? देवाचं प्रेम आपल्यावरती. परमेश्वर काय करतो, त्याला पुन्हा त्या खड्ड्यातून काय करतो, जिथं माणूस पडतो परमेश्वर त्याला उचलतो. आणि पाहतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमी आहे. परमेश्वर आज आपण कमी कुठेतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी कमीपणा, आपण कमी म्हणून आपण देवाकडे येतो. आपण जर परिपूर्ण असला असतो, आपण दूर असला असतो. देवाला माहिती, जो व्यक्ती कमी असतो त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे, त्याला ते जास्त प्रेम करतो. परमेश्वर आपण कोण देवाचे लेकरं, आपल्या स्वर्गीय आपल्याला आहे म्हणून. आणि पाहतो की देव काय करतो, आपल्यामध्ये असताना तरी दूर करतो आणि आपल्याला काय करतो, नवीन बनवतो. परमेश्वर काय म्हणतो, तो काय करतो, आपल्याला नवीन करतो. न्यू क्रिएशन म्हणतो, नवीन उत्पत्ती. आता मी जुनं ते होऊन गेले, सर्व काही परमेश्वर काय केले नवीन. याचा अर्थ आपण दोषी नाही. सगळ्यात मोठा शत्रू काय, शैतान आपल्या मनामध्ये घालतो, दोष भावना. तर आज परमेश्वर म्हणतो, तो आपल्या काय करतो, आपल्या जीवनाला काय देतो, नवीन आकार. परमेश्वर काय करतो, आपल्या जीवनाला नवीन आकार देईल जर आपण त्याच्यासमोर आलो. पण जर आपण म्हणलो की नाही मी दोषी आहे, मी पाप केलेलं आहे, तर आपण देवाकडे येऊ शकत नाही. परिपूर्ण असलो असतो आपण देवाकडे येऊ शकलो नसतो. कुठेतरी आपण कमी म्हणून तर आपण प्रार्थनेला येतो. रोग्यालाच डॉक्टरची गरज. जो व्यक्ती निरोगी तो येईल का डॉक्टरकडे? जो व्यक्ती आजारी आहे, जो समस्या, तो देवाकडे येतो. जो व्यक्ती कमी, ज्या व्यक्तीमध्ये उणिवा आहे त्यालाच देव निवडतो, म्हणतो मी तुला तुझ्या सगळ्या उणिवा दूर कर.